सो हे गाईज वेलकम बॅक टू द अगेन न्यू व्लॉग. सो गाईज कालचा मी ब्लॉग बघितला असेल, काल जो पोस्ट केला आहे. सो मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता मी चाललो आहे काजू काढायला आजीसोबत. आणि मित्रांनो, पाठचं वातावरण बघायला ना एकदम त्रास वातावरण झालं आहे. हे बघा, पावसाचं वातावरण आहे. रात्री थोडा पाऊस पडला आणि मित्रांनो सकाळचे वाजलेत 7:30-8 वाजले आणि आता आम्ही निघालो आहे. मस्त उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आता काजू काढायला. आई बोले काजू काढायला जाऊया, बोलत चल जाऊया. आणि पाऊस पण थोडा थोडा असं धरला आहे, असं वाटतं की येईल म्हणून. तिकडं आय गेस तिकडे पडतो आहे बघा, तिकडे पडतो आहे पाऊस. आणि आता आम्ही चाललो आहे इकडून मस्त आमच्या वरतून असं इकडे आमची इकडे शेती होती. पाऊस पण आला थोडा बारीक बारीक. सो आता आम्ही चाललो आहे फटफट काजू काढायला. बघू तिकडे जाऊया भेटल्या जर. आणि मस्त सकाळचं कोवळं ऊन पडलं आहे बघा, मस्त सकाळचं कोवळं ऊन पडलं आहे. आजीबाई पुढे गेले. आता आपण फटफट जाऊया, काजू वगैरे बघूया भेटतात का. आणि आपल्याला खूप वरती जायचं, जिकडे आपली हायस्कूल आहे ना तिकडे जायचं आहे. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडतं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. गावी आले की मित्रांनो अशा खूप गोष्टी असतात ज्या एन्जॉय करायला भेटतात, अशा अनुभवायला भेटतात परत. कारण लहानपणी आम्ही खूप जायचो असे काजू वगैरे काढायला, आंबे वगैरे काढायला. सो आता पुन्हा जातो आहे. सो चला, ते बघा तिकडे बसले आणि वातावरण बघा काय झालं, एक नंबर. सो लेट्स गो. चला पुढे पुढे भेटतो. वातावरण बघा. आणि आता आलो आहे खाली राहटे स्टॉपच्या इथे. हे बघा, आपल्या इथेच बाजूला स्टॉवर आहे, तिकडे मी राहतो तिकडे पुढे. आणि हा बाजूला स्टॉवर आहे 5G जिओ. सो आपल्याकडे नेटवर्कचा काही इश्यू नाही एवढा, आणि फुल स्पीड नेट. कारण जिओ असल्यामुळे त्यामुळे फुल स्पीड नेट. आणि बघा आंबे बघा, एवढं छोटंसं झाड आहे आणि आंबे बघा तेव्हा तिकडे. सो चला, खूप छोटे छोटे झाड आहेत तरी पण त्यांना आंबे झाले मित्रांनो, खूप भारी ना. सो आता आपण जाऊया पहिल्यांदा तिकडे काजू काढायला. आपल्याला खूप जायचं आहे आणि सकाळी लवकर येण्याचं कारण एवढंच की ऊन कमी आहे. आज तर ऊनच नाही, पाऊस आहे बघा, थोडा थोडा पडतो आहे पाऊस. सो चला पुढे पुढे जाऊया, बघूया भेटतात का काजू. सो मी तर आलो इकडे बघा, इकडे खाली जायचं आहे. आणि याच रस्त्याने आम्ही पहिले ना वरती हायस्कूलला चालत जायचो इकडून असे, सर्व मित्र मिळून इकडून. खूप मजा असायची तेव्हा. आणि इकडे खाली चालली बाग आहे बघा, हे काजू वगैरे आपले. चला जाऊया. बघा हे हत्यार आहे, ह्याच्यावरून काजू काढतो आपण. त्याला गिरको बोलतात, गिरको. पाऊस पण पडतोय मस्त बारीक बारीक, आणि वातावरण तर एक नंबर. आहेत काय हां. पहिलं आहे ना आम्ही लोक इकडे शेती करायचं पूर्ण नाचणीची. आणि आता इकडे नाही करत मित्रांनो, कारण आपले बैल वगैरे होते ते पण गेले. अँड तेवढीशी अशी नाही करत शेती. आता आपण नाचणीची कमी केली. आणि बघा पाऊस पडते हो. ओलं ओलं झालं कुठे कुठे आहे मी त्याने. जोरात आला आहे पावसाचा. इकडे पण आहे, खाली पण आहे. त्या पहिल्यांदा आपण काजू काढूया, कारण पाऊस खूप आला आहे. पाऊस जास्त आला तर परत वाट लागेल. सो पटपट काजू जेवढे भेटतील तेवढं काढू आणि आपण निघतो. तुम्हाला नंतर भेटतो. पहिल्यांदा काजू बघा हे काढतो, जेवढे भेटतात तेवढं. सो चला, इथपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब
अँड मस्त एक कमेंट करा. ओके, सो चला इथपर्यंत मी काजू काढतो, नंतर भेटू. बाय. आता ना इकडच्या आणि इकडच्या खालच्या काढून द्यायचं समोरच्या काजूच्या थोड्याफार भेटलं आणि आता चालू इकडून वरती. सो थोड्याफार भेटलं नाही बघा काय या मित्रांनो काजू काढायचा हत्यार. तर आता इकडून जाऊया आपण एकदम ॲडव्हेंचर हे करत. सो डायरेक्ट वरती आणि इथे पण काजू आहे बट ते आपल्याला आहे, आपण हात नाही लावू शकत. स्वतः आपल्या वरच्या काजूकडे जाऊया. बघूया किती भेटलेत, तुम्हाला दाखवतो किती भेटलेत त्या. बघा त्या हातात आहेत. इकडून आलो भाई, इकडून खालून. इकडे बाई एकटा येऊ शकत नाही आणि दुपारचं तर येऊच शकत नाही एवढ्या उन्हातून. बघा कुठून कुठून घेऊन येते मला. इकडे आता दोन्ही पण खाली पडल्यात पण उचललं नाही. हे भारी आहे काय काय ठिकाणी चालू नाही का. अरे ह्याच्या भरपूर आहेत. तुम्हाला नंतर भेटते बघा ह्या पाडतो. आणि हे बघा ह्या हिरव्या आहेत ना ची भाजी करतात. पहिल्यांदा काढूया नंतर भेटतो. आता खूप काजू आहेत खूप. चलो लेट्स गो. ह्या काजू खाली आलेलो मस्त वरचं पण काजू काढल्या रातमध्ये काढते आजी आणि इकडे काढल्यानंतर मग खाली पडलेल्या काजू बघा किती भेटलं ते बघा. एवढा काजू खाली पडलेला भेटला फक्त. बट खरंच गावचा सीन खूप भारी आहे की कोण मित्रांनो पडलेल्याच्या उचलत नाही काय आय डोंट नो. बट एवढ्या तरी भेटले मी आता पडलेल्या उचललं तिकडे आणि एवढ्या भेटल्या. अजून बाकी भेटल्यात खाली वगैरे ते वेगळ्या भेटल्यात ते बघा त्याच्यात पण आहे वरती पण ठेवलं. सो त्या पटपट काढूया आणि निघूया. भारी आहे ना. अजून पण वरती आहे. हा फक्त खालच्या वळला तर बघा. ह्या काढूया चला ह्या काढूया मग भेटतो. पाऊस पण बारीक बारीक पडतोय. सूक आहे सूक. अशाच नाही भेटत काजू त्यासाठी मित्रांनो अशी मेहनत घ्यावी लागते काढावे लागतात त्याकडे ते खायला भेटतात. काही लोकांना फक्त काजू पाहिजे आणि ते आपण त्यांचे रेट बघितले की लोक असे बोलतात की बापरे एवढा महाग हे ते. बट त्यामागची ही अशी मेहनत आहे ह्या लोकांची. हे असे काढणार पाडणार उन्हातून येऊन मग जमा करणार त्यानंतर मग कसं हे काढून ते गोळा करणार आणि त्यानंतर मग त्या घेऊन जाणार आणि मग त्या फोडणार वगैरे ती वेगळी प्रोसेस आहे आणि त्यानंतर आपल्याला खायला भेटणार. तेवढंसं सोपं नाही कोणतीही गोष्ट. सो बघा इकडे एवढ्या ह्याच्यामुळे एवढ्या म्हणजे याच्यात आहेत हिरव्या याच्यात ह्या. सो चला ह्या पटपट आपण काढू आणि जाऊ बाकीच्या काजू गोळा करायला. होय आता आपण ना वर चढूया. बघा मला माहीत नाही फ्रेम कशी येते बट ॲडजस्ट करा तर पटकन जाऊया वरती आणि जाय तर पाडूया मग तुम्हाला भेटतो. बाय.
झालं आहे पूर्ण काढून इकडे बघताय ना. ही पण आता आम्ही लास्टला इथं आलेलो, मग अशा आता आपण इकडूनच गेलो. आता इथे पण काढल्या थोड्याफार भेटल्या इथे आणि सर्व झाल्यात जे पण होते त्या. आणि आता पाऊस पण थोडा कमी झाला. मातीचा वास आणि एक नंबर येतं. आणि काजू वगैरे जमवल्यात तेव्हा आईकडे काजू आहे. आणि हे आता घेऊन आता आम्ही घरी चाललो. सो तुम्हाला मित्रांनो ना घरी जाऊन भेटतो आणि घरी जाऊन दाखवतो काजू किती भेटलेत त्या. सो चला पाऊस पण पडतो आहे, पटपट घरी जाव्या. सो चला बघा तिकडे जाऊन भेटू. आणि काजू बघा बघा काय वातावरण झालं. आणि मित्रांनो पाऊस बघा किती बघा पूर्ण करू. आता मित्रांनो घरी आलो जस्ट आणि दाखवतो किती काजू भेटले आपल्याला बघा. आणि बघा एवढं भेटलं इकडे. याच्या सुक्या ओल्या सर्व मिक्स आहे. आता आपण वेगळ्या काढू अँड सुक्या ते सुकायला घालू, याची भाजी करू आपण. सो चला पटपटे करू. बघा एवढ्या भेटलेत. आणि हे बघा सगळे आता उठले. आम्ही सकाळी जाऊन आलो गावासाठी काम करायचं बघा. सो हा आजचा ब्लॉग इकडेच एंड करतो. आणि दुसरा काय असेल ब्लॉग तर आपण मित्रांनो आजचा ब्लॉग हा इकडेच एंड करतो. मित्रांनो खूप भारी अशा गोष्टी असतात ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात. मित्रांनो आपण लहानपणी जेव्हा असायचो त्या मित्रांनो अशा आजी आजोबांसोबत मित्रांनो काजू वगैरे काढायला जायचो. आजूबाजूच्या काजू असतात त्या मित्रांनो काढायला जायचो. मित्रांनो असाच मित्रांनो हा चांगला एक अनुभव होता. सो मित्रांनो आता आपण गेलेलो काजू काढायला आजीसोबत. आणि मित्रांनो खूप पाऊस वगैरे आलेला. सो काजू वगैरे काढल्या. आणि मित्रांनो आता पाऊस पण थोडा थांबला आहे. पावसाचं थोडं वातावरण आहे. घरी आलो आहे मस्त काजू वगैरे आता सुकायला टाकू. अँड आजचा ब्लॉग इकडे एंड करतो. ब्लॉग आवडत नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो अशाच आता ब्लॉग येतील. सो तर हा ब्लॉग मी लगेच पोस्ट करून टाकेन. दुसरा काय ब्लॉग असेल तर नक्की शूट करेन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन.